हॅलो फ्रेंड्स, मी प्रियंका. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज 30 दिवसाच्या चॅलेंजचा माझा 18वा दिवस. आज सकाळची सुरुवात तर माझ्या मुलाला उठवण्यावरून केली आणि माझ्या मुलाचं इतकं चांगलं आहे ना, की एकदा दोनदा आवाज दिला ना, तरी पण तो उठून जातो. मग तो उठला त्यानंतर त्याला ब्रश वगैरे दिलं आणि एका साईडला मी चहा पण करायला ठेवला होता. त्याला म्हटलं, "पटकन ब्रश कर, चहा झालेला आहे." मग दोघांसाठी मी चहा गाळून घेतला आणि बिस्किटं आणली. थोडंसं कसं बिस्किटं खाल्ली ना, मग थोडंसं पोटाला आधार मिळतो. मग भूक लवकर लागत नाही आणि कामं पण होतात. त्यानंतर त्याची अंघोळ वगैरे केली आणि त्याला म्हटलं, "पटकन ये आवरून घे." आणि त्याला ना हे आवरायचा एवढा कंटाळा येतो ना, त्याला किती वेळेस तेच सांगावं लागतं, की "आवरून घे, आवरून घे." तेव्हा कुठे तो आवरायला येतो. मग त्याला स्कूलला सोडून आली आणि आल्यावर सगळ्यात पहिले तर कांदे भाजायला ठेवले. कारण की आज मला अंड्याचा सार करायचा होता आणि मला नॉन-व्हेजमध्ये ना फक्त अंडाच आवडतं, बाकी दुसरं मी काही खात नाही. मग म्हटलं आज त्यांना टिफिन पण दिला नव्हता, तर म्हटलं अंड्याचंच सार करूया. मग कांदे भाजायला ठेवले, एका साईडला अंडे उकळायला ठेवले आणि लगेचच खोबरं पण भाजून घेतलं. म्हटलं मग ते वाटण होईपर्यंत थंड होईल म्हणून पहिले ते काम केलं आणि लगेच मी झाडू मारायला घेतला. कारण की घरातले सगळेच काम बाकी होते. आल्या-आल्या मी ते जेवणाच्याच मागे लागली होती. मग त्यानंतर झाडांना पाणी घातलं. झाडं खूप सुकली होती आणि कारण की ऊन इतकं पडतंय ना आणि माझ्या या हॉलच्या गॅलरीतून ना भरपूर ऊन येतं. 9-10 वाजताच ऊन येऊन जातं. त्यामुळे झाडं सुकतात. त्यानंतर मी शेजारच्या मावशींकडून कोथिंबीर घेऊन आली आणि मी दुकानातून कोथिंबीर घेतली 10 ची आणि दुकानातच विसरून आली. त्यामुळे मग मला त्या मावशींकडून कोथिंबीर आणायला लागली. मग कोथिंबीर घेतली, मस्त छान भाजी केली होती. त्यात भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकली. मला ना भाज्यांमध्ये कोथिंबीरच खूप जास्त आवडते. मी भरपूर कोथिंबीर वापरते आणि भाजी बघा किती छान झाली होती. अंडीचा रस्सा. त्यानंतर बब्बूचा मित्र आज पण आला होता. त्याची मम्मी कामाला गेली होती. त्याची आजी काही गावावरून आली नव्हती. पण त्यांची एवढी मस्ती चालू होती ना, त्याने आज मला खूपच त्रास दिला मस्ती करून-करून. खूप बोलायला लावलं. शेवटी त्यांना म्हटलं, की "ते गेम खेळा आणि एका जागी बसा तरी." पण काही त्या एका जागी बसलेतच नव्हते. दिवसभर खूप वैताग दिला. नंतर त्याच्यामुळे घर पण इतकं घाण झालं होतं ना, मग त्यांना मी ओरडलीच. म्हटलं, "आता सोफ्यावर बसायचं, कोणीच खाली उतरायचं नाही." आणि मी संध्याकाळी ना सगळी लादी वगैरे सगळंच पुसून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी एवढं मला गरम व्हायला लागलं होतं ना, मग मी अंघोळ पण करून घेतली आणि असा गेला माझा आजचा दिवस. तुमचा दिवस कसा गेला नक्की सांगा. भेटूया उद्या. बाय.